हाय व्यूवर्स, आज आपण बनवणार आहोत ही आहे चंदन बटवा। ही चंदन बटव्याची भाजी आहे। ही सुकी भाजी बनवणार आहे मी। ही भाजी नेसून घेतलेली आहे, जास्त जाड देठ घेतलेले नाहीये। ह्याची भाजी हटून पण बनते, पण मी सुकी बनवत आहे। हे पहा, चंदन बटव्यामध्ये ना अशी हलकी हलकी गुलाबी रंगाची पानं असतात। हे पहा, तुम्ही बघू शकता। हे पहा, आणि त्या पानांना एक वेगळीच चमक असते। आणि ना ही पानं अशी डिझाइन असते, ह्याला थोडीशी अशी कातरल्यासारखी। करडईचे पानं पण अशीच असतात, पण थोडीशी लांब आणि जाड असतात। त्यामुळे बरीच लोक चंदन बटवा आणि करडईमध्ये कन्फ्यूज पण होतात, पण हा चंदन बटवा आहे। तर हा मी स्वच्छ धुतलेला आहे, निसून घेतलेला आहे। मग ही भाजी धुतलेली आहे, ही एक गड्डी आहे। त्यासाठी आपल्याला लागणारे शेंगदाणे जाडसर कुटून घ्यायचं आहे, कूट करून। लसूण आणि हिरवी मिरची। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा टाकू शकता, पण मी इथे कांदा नाही टाकणार आहे। कांद्यामुळे भाजी गोडसर होते, त्यामुळे फक्त लसूण आणि मिरची वाटून घेणार आहे। हाय व्यूवर्स, आज आपण बनवणार आहोत चंदन बटव्याची सुकी भाजी। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल टाकते आहे। तेल गरम झालं की आपण बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकणार आहे। लसूण आपल्याला छान लालसर करायचं आहे, मिरची आणि लसूण। चंदन बटव्याची भाजी तुम्ही हटून पण करू शकता। त्याच्यामध्ये थोडासा आंबट चुका, थोडीशी चाकवताची भाजी टाकून कुकरमध्ये शिट्ट्या करून, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकून, नंतर अशीच फोडणी देऊन त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून तुम्ही ती हटून करू शकता। पण मी आज सुकी दाखवत आहे तुम्हाला। आता धुवून ठेवलेली स्वच्छ भाजी आपण त्याच्यात टाकू। ह्याची फक्त कवळी कवळी देठ अशी घ्यायची आहे, नाजूकशी। निब्बार देठ याची घ्यायची नाहीये, नाहीतर ही भाजी शिजत नाही। जर तुम्ही याची निब्बर देठ घेतली तर ती शिजायला त्रास होईल, त्यामुळे निब्बर घेऊ नका। आणि हाय फ्लेमवरतीच ही भाजी शिजवायची आहे आपल्याला। पहिले परतून घेऊया आणि मग ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता भाजी परतली आहे, बारीक पण झाली आहे। आता आपण ह्याच्यात मीठ टाकूया। आधीच मीठ टाकायचं नाही, नाही तर खारट होती भाजी। मीडियम टू हाय फ्लेमवर शिजवून घ्या भाजी। या भाजीमध्ये हे बघा, मीठ टाकल्यावरती लगेचच पाणी सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता हे पाणी आटेपर्यंत ही भाजी आपण शिजवून घेऊया। हे पहा, आता आपलं पाणी भाजीतलं आटलेलं आहे। आता आपण ह्याच्यात दाण्यांचा कूट टाकायचा आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे। आपली चंदन बटव्याची सुकी भाजी एकदम तयार आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते चंदन बटव्याची सुकी भाजी। ही पहा व्यूअर्स, आपली चंदन बटव्याची भाजी कशी दिसत आहे। जर माझी चंदन बटव्याची सुकी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही पण बनवून पहा।